श्री दिलीप मंगू बोरसे साहब और मालेगांव शहर के मंत्री श्री दादाजी भूसे साहब के सहयोग से और एसटी महामंडल के सहयोग से और ये समाजी कार्यकर्ता के सहयोग से आज उन्हीं के लिए एक बस सेवा, जो बस सेवा है वह आंखों के एक हॉस्पिटल है उसके लिए शुरू की जा रही है। इसके लिए BBN न्यूज़ यानी बोलता भारत न्यूज़ इनका धन्यवाद करता है कि समाजी कार्य के लिए इतना बड़ा एसटी महामंडल ने सहयोग किया और इतना बड़ा कुर्बानी दिया। क्या कहना चाहेंगे आप इसमें और आपकी क्या मेहनत रही है इस काम के लिए? आप अपना परिचय दीजिए, नाम बताइए आप। मी ज्या वेळेस उन्हाळीला गेलो, प्रथमतः माझं दगा धाकू आयरे, राहणार मालेगाव, श्रीरामनगर येथील राहतो. पण मला काही काला 4-5-6 महिन्यापूर्वी मी उन्हाळीला गेलो. उन्हाळीला गेल्यानंतर मला जेव्हा तिकडनं येण्यात अडचण आली आणि रस्त्यावरती मला ऑपरेशनचे लोक, म्हातारे लोक, बरेचसे प्रवासी भेटले, त्यांना येण्याची अडचण आली, कुठे कुठे थांबत गेले. मग त्यावेळेस मी एक संकल्पना मांडली आणि माझा त्यांना परिचय दिला का मी असा छोटा मोठा कार्यकर्ता आहे. व ते म्हटले तुम्ही मालेगावचे आहेत व उन्हाळी गाडी चालू करशाल का? माझ्याकडनं एक शब्द दिला गेला, काही हरकत नाही, माझ्यातून जेवढा प्रयत्न होईल तेवढा मी करणार आणि उन्हाळी गाडी चालू करणार. मी चालू 4 महिन्यापासून आमच्या देवरे मॅडम, भुसे साहेब, मंगळू बोरसे साहेब, नाशिक, आमच्या शोभाताई बच्छाव यांच्याकडे मी 2-4 चक्रा मारल्या. चक्रा मारून काल परवा त्या गोष्टीला आम्ही यशस्वी झालो आणि यशस्वी झाल्यानंतर त्यांनी त्यांचं लेटर दिलं. मंगळू साहेब, बोरसे साहेबांनी बी, आमचे मंत्री साहेब, शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब, दिलीप बोरसे साहेब यांनी आम्हाला पत्र दिलं. पत्र देऊन मी इथे ST डेपोमध्ये येऊन आम्ही आमचे समजे इथे आल्यानंतर ओळख परिचय झाला. यांनी पण मला लय मोठा प्रतिसाद दिला. प्रतिसाद देऊन सनी समध्यांनी मेहनत घेऊन आज आम्ही यशस्वी होतोय. आज रामभूमीला आत्ता जी गाडी समोर दिसती आहे, उन्हाळी गाडी 3772, ही गाडी आता जस्ट 10 मिनिटात उन्हाळीला रामभूमीच्या जागेवरती पोहोचणार. म्हणजे पोहोचणार सायंकाळी 6 वाजा 7 वाजेपर्यंत. ही यांची समजांची, देवरे मॅडमची, यांची समजांची पुण्य आहे. सर, एसटी महामंडल ने एक बहुत पुण्य का काम, नेक काम किया है. इसके लिए आप हमारे दर्शकों को क्या बोलेंगे इस गाड़ी के ताल्लुक से? अभी वो आता पाहू आपण. तर गाडी ही पूर्वीपासून चालणारी गाडी होती. जुनं टायमिंग आहे आमचं उन्हाळी, म्हणजे एक आंतरराज्य याला जोडणारी ही एकमेव गाडी होती उन्हाळी. आता ही बरेच 4 महिन्यापासून काही कारणास्तव याने ते टार्निंग येत नव्हती, आपण किलोमीटर होत होते आणि त्यानुसार आपण गाडी चालू शकत नाही म्हणून वरिष्ठांच्या आदेशानुसार बंद केली. पण वरिष्ठांच्या विनंतीला, आमच्या विनंतीला मान देऊन वरिष्ठांनी सुद्धा आमचं घरनं ऐकलं आणि आम्ही सुद्धा वेळोवेळी तक्रारी सुद्धा केल्या. लोकप्रतिनिधींच्या तक्रारी होत्या तिकडे, म्हणजे आदिवासी भाग असल्यामुळे माऊल त्या ठिकाणी आपल्याला हे जे कमी भाड्यामध्ये जाणारे लोक किंवा दवाखान्याची सुविधा घेणारे जे लोक होते त्यांना ह्या गाडीचा खूप मोठा फायदा होत होता. या गाडीनं जाणं, या गाडीने येणं वगैरे, किंवा ते आबा डांगकडे जाणारे सर्व आदिवासी मंडळी जेव्हा मालेगावसाठी येणारे होते त्यांना हा दुवा साधणारा आमचा एक प्रयत्न होता. आणि आम्ही लोकसेवा देणारे आहोत. ही जनसेवा ही एक महाराष्ट्राची रक्तवाहिनी आशिया खंडात 1 नंबर, आणि आम्ही सेवा द्यायला कायमस्वरूपी तत्पर असतो. सर, वहाँ पे आस्तिक लोग भी जाते, देवस्थान भी है. हाँ, हमारे स्नान करेंगे बात. तो आवाम से आप रिक्वेस्ट करेंगे कि आप ज़्यादा से ज़्यादा दर्शन के लिए जाए, आपकी सेवा मिलती रहेगी. तो आमचं ह्याच प्रयत्नात असतो कायम लोकसेवा देण्यासाठी. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये कायमस्वरूपी 12ही महिने यात्रा परेड असतात. कधी सप्तशृंगीगड असतो, पंढरपूर असते, उन्हाळीची माता, उन्हाळी मातेचं पण काही सेवा असते. ते सेवा देण्यासाठी काही धार्मिक लोक जात असतात. आणि उन्हाळी हे असं एक तीर्थक्षेत्र आहे, स्थान आहे की त्या ठिकाणी जे आंघोळ करण्यासाठी काही लोक उत्सुकपणे जात असतात. आणि त्याच्यात ते काही त्याच्यावर गरम पाण्याचं कुंड पण आहे तिथं, आणि त्याचं ते आपल्या शरीरासाठी किंवा आपल्या फायद्यासाठी त्याचा उपयोग करत असतात. नागरिकांची गैरसोय होत असताना आमच्या मास संघटनेचे कार्यकर्ते दगाजी आयरे यांना ज्यावेळेस ही कल्पना झाली की ही बस बंद झालेली आहे आणि नागरिकांची सेवा खंडित झालेली आहे, म्हणून त्यांनी नागरिकांच्या म्हणण्यानुसार अनेक प्रयत्न केलेत.
सटाण्याचे आमदार साहेब असतील, मालेगावचे शिक्षण मंत्री भुसे साहेब असेल, यांच्या सहकार्याने आणि एस टी महामंडळाच्या संपूर्ण स्टाफच्या सहकार्याने ते गेल्या 3 ते 4 महिन्यापासून ही बस चालू व्हावी याच्यासाठी पाठपुरावा करत असताना काल मंत्री महोदय दादाजी भुसे साहेब यांचं पत्र एस टी महामंडळाला या ठिकाणी मालेगाव आगारला देण्यात आलं आणि त्यांनी तात्काळ निर्णय घेऊन आज दिनांक 18 जून पासून पुन्हा ही बस सेवा कार्यरत करण्यात आलेली आहे. आणि ही सेवा चालू करत असताना उनई या ठिकाणी धार्मिक स्थळ आहे. तर मी बोलता भारत न्यूज चॅनलच्या मोहीन भाईंना पण विनंती करेल की साहेब, ही सेवा तर प्रवाशासाठी आहेच, परंतु एक धार्मिक स्थळ असल्यामुळे त्याला जर आपण जास्त प्रसिद्धी दिली तर याच्या माध्यमातून आणखी दुसरी बस चालू होऊ शकते आणि प्रवाशांचाही ओढ तिकडे वाढेल आणि एस टी महामंडळाचं पण उत्पन्न वाढेल. कारण की आपल्याला फक्त प्रवासीच नव्हे तर शासनाचं आणि महामंडळाचंही उत्पन्न याचाही विचार करावा लागेल. याच्यासाठी आपल्या माध्यमाची अत्यंत गरज आहे. आणि आज जी बस चालू होत आहे, ह्या बसला सुरुवात करताना जे चालक आणि वाहक आहे यांचं आम्ही मास संघटनेच्या वतीने आणि एक शिवसैनिक दादाजी भुसे साहेबांचे कार्यकर्ते म्हणून त्यांचा सत्कार या ठिकाणी आयरे साहेब आणि त्या वहिनी साहेब करतील अशी त्यांना विनंती करतो. या पुढे या तुम्ही. कुठे गेला पोरगा?